आमचं सगळं आहे म्हणून हे सगळं देवाची कृतज्ञता व्यक्त करणं किंवा त्याबद्दल काही ते प्रेम व्यक्त करणं म्हणून जे काम करतो त्याला म्हणायचं पौष्टिक करणं. आता आपण याचा संकल्प काय केला, आपण काल ग्रुपवर बरेच जण असतील त्या ग्रुपवर काल संकल्प टाकला होता. तर मुळात असं होतं की आपण सगळे हे रामभक्त सगळे आहेत, आमच्या सगळ्या कौटुंबिक काय आमच्या अडचणी दूर व्हाव्यात, याबरोबरच आमच्या देशाचंही कल्याण व्हावं. आता सध्या आपल्याकडे काय होतं की आता सध्या ऑपरेशन सिंदूर झालं की आपल्याला सिंदूर आपण स्टेटस ठेवतो, पण प्रत्यक्षात कवडा लावायची आपल्याला बुद्धी होत नाही. ही परिस्थिती आजची आहे. आपण ते ऑपरेशन झालं म्हणून आपण ते प्रत्येकाला स्टेटस ठेवला जय हिंद म्हणून, ऑपरेशन सिंदूर. प्रत्यक्षात जे मला इतकं आज इतकं वाईट वाटतं की आपण हिंदू असून आपल्याला प्रत्येकाला सांगावं लागतं की बाबा कपड्याला कुंकू लावा. आपला धर्म आपण पाळला पाहिजे. बाकीची जी प्रजा वाढते त्यांना टोप्या घालून सांगायला लागत नाही आणि ते लाजतही नाही, त्यामुळे त्यांचा धर्म वाढतोय. आपण कमी का पडतोय, आपण धर्म सोडला, कर्म करायचं आपण सोडलं. ते कर्म करायचं सोडल्यामुळे आपण सगळे आता बहुसंख्य हिंदूंमध्ये आपण अल्पसंख्याक थोडे दिवसात होणार आहोत. म्हणजे आपली वाटचाल तिकडे सुरू आहे. पण ह्याची गोष्ट काय आहे, हे सगळे एकत्र लोक जमण्यासाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे. उपासना ही आपण काय म्हणतो एक्झिक्युटिव्ह शक्ती आहे. सगळ्यांनी म्हणून जर केलं तर त्याचं काहीतरी फळ हे चांगलं मिळत असतं. की जसं मला मिळावं आणि माझ्या कुटुंबाला मिळावं तसंच माझ्या देशासाठी मिळावं. प्रत्येक आपल्या नागरिकाचं काही ना काहीतरी देशासाठी करणं कर्तव्य आहे. नुसतं बाबा त्यावेळी चालू असलं किंवा आम्ही ते काही फंडिंग करतो किंवा आम्ही दान देतो किंवा आता हल्लीच्या भाषेत फक्त नुसतं स्टेटस ठेवतो व्हॉट्सअपला आणि फेसबुकला, एवढ्या देशभक्ती जागृत होत नाही. त्याबद्दल आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपला संदर्भ काय होता, या देशामध्ये योग्य काळी पर्जन्य होईल. योग्य काळी म्हणजे आधी कधी पाऊस पडतो आणि किती पडतो, तर तसं न होता जे जे काही पावसाचे महिने ठरलेले आहेत तर त्यात योग्य ती सुवृष्टी व्हावी. तसंच सुवृष्टी आणि अनावृष्टी म्हणजे की दुष्काळही पडू नये. सुवृष्टी म्हणजे जो जगाला आपला जितका आवश्यक पाऊस आहे तितका आवश्यक पाऊस पडावा. दुष्काळ वगैरे असे कुठले संकट आमच्या राष्ट्रावर येऊ नये. तसंच भूकंप आहे किंवा बाकी काही नैसर्गिक आपत्ती आहे यापासून आमच्या देशाचं, माझ्या कुटुंबाचं, सर्व माझ्या समाजाचं रक्षण व्हावं, हा त्यावर होता दुसरा संकल्प. याबरोबरच दुसरा संकल्प काय होता, यामध्ये सध्या आता असलेला आपण सगळ्यांना बघतो की आपले सगळे शत्रू आपल्याला त्रास देतात. शत्रू म्हणजे काय बाहेरचेच नाही, आपल्या अंतर्गत देशातही असलेले शत्रू, आपण त्याला हद्दीच्या स्लीपर सेल असं म्हणू शकतो. तर त्यांचाही आपल्याला उपद्रव होत असतो. म्हणजे या अशा गोष्टी घडत असतात. त्या गोष्टींना पायबंद लागावा आणि यासाठी आपल्याला कुठलीतरी शक्ती पाहिजे. राम नुसताच बसलेला नाही, तो हातात धनुष्यबाण घेऊन बसलेला आहे. धनुष्यबाण कशासाठी घेतलाय, त्याला शत्रूवर प्रहार करण्यासाठी घेतलाय. तो नुसताच बसला असता तर सीता परत आली नसते. त्यामुळं काय प्रत्येकानं शस्त्र काय आपल्याला नुसतं प्रतीक म्हणून दाखवलेलं. तुम्ही अहिंसा परमो धर्म असं नाहीये, धर्महिंसा तरी म्हणजे हे वाक्य मुख्य लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या धर्मावर जेव्हा आघात होतो तेव्हा आपल्याकडं त्याचं आपण प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे. म्हणून हा करण्याचा राम हा आपल्याकडे मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय, सगळं कसं वागावं किंवा कसं वागलं पाहिजे याचे जे वस्तुपाठ घालून दिले ते सगळे रामाला दिले. म्हणून राम सगळीकडे आपल्याकडे काय नुसतं जय श्रीराम आपण रामनवमीच्या दिवशी ओरडतो, बाकी बोलला वर्षभर आपल्याला राम आठवत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे हे त्या देवतांचा आपल्याला अखंड कृपा असायला माझ्याबरोबर माझ्या राष्ट्रावर व्हावे म्हणून ही सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आज हा राम यज्ञ करतो. हा त्याचा मागचा मूळ उद्देश होता. आता हा संकल्प केल्याप्रमाणे काही अडचणी, चांगलं काम करायचं म्हणजे काही अडचणी येत असतात, त्याला पर्याय नाही. आणि अडचणी जर आल्या नाही तर चांगलं काम नव्हेच नाही. त्यामुळे त्या अडचणी येणं अपेक्षित आहे आणि आपल्याचे आलं त्यातनं आपण मात करून आपण पुढे जायचं असतं. आणि हा आज यज्ञ आपण संपन्न पूर्णावतीपर्यंत आपण आलेलो आहोत. मध्ये आता गोष्टी बाकी काय सांगितलं, जस्ट आम्ही आमच्या कामासाठी म्हणून इथं मध्ये आलो होतो. मग इथं बसल्यावर मला असं वाटलं की बाबा इतकं वर्ष सगळं होतंय. कारण आमच्याकडे काय असतं, आम्ही ज्या पाठशाळेत शिकलो तिकडे आमच्याकडे गेली 17 वर्ष राम गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत राम यज्ञ होत असतो. म्हणजे गेली 17 वर्ष, हे 17 वर्ष पूर्ण झालं. म्हणजे आम्हाला त्याची स्पंदनाची जाणीव आहे किंवा राम नावाचं हवन केलेलं काय. आणि हा मंत्र जो आहे हा सगळ्यांना येणारा मंत्र आहे. बाकी तुम्ही विष्णू या करा सांगितलं, नवचंडी सांगितलं की आम्ही येणार, आम्ही करणार, आम्ही जाणार, बाकी सगळे बघणार, प्रसादाला येणार. पण तसं न होता प्रत्येकाला म्हणून काय सांगतो, श्रीराम जयराम हा मंत्र प्रत्येकाला येणार आहे. आणि प्रत्येकाला संघटनातून शक्ती त्या मंत्राचं जे काय प्राबल्य आहे, आपण आता त्रयोदशास्त्री मंत्र आपण तारक मंत्र म्हणतो, तर त्याची अधिकारी सामर्थ्य कसं आहे हे आपण सगळ्यांनी एकजुटीने केलं तर ते वाढणार आहे. पण हा यज्ञाच्या आपण संकल्प त्यासाठी केला. यज्ञाची संकल्पना झाल्यानंतर सगळ्या अडचणी निराकरण करून सगळं आपण तयारी करून सगळं उत्तम तयारी झाली, सगळ्यांनी उत्तम प्रकारे साथ दिली. आणि प्रत्यक्षात आज हे जे दोन प्रशांत काकावर बसले ते तुमच्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून बसलेले आहेत. म्हणजे हे काय हे त्यांचंच काम आहे असं नाही, हे तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आपण संकल्पातही तसा उल्लेख केला. हे सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही बसत आहोत. आणि याबरोबर त्यांच्याबरोबरच तुमच्या सगळ्यांच्या इथं भाग घेतलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला काही सगळ्या कामाला असतील, काही वाईट गोष्टी असतील, त्या वाईट गोष्टींचं निराकरण होऊन सगळं संकल्पांची पूर्तता. विसंकल्प म्हणजे काय, सम्यक कल्पना
म्हणजे माझ्या मनात माझ्या बुद्धीत चांगल्याच कल्पना याव्या, त्याला म्हणायचं संकल्प. कारण डोकं म्हणजे आहे, प्रत्येकाचं डोकं वेगवेगळं आहे, रोज काहीतरी आपण वेगवेगळे विचार करत असतो. पण विचार हे चांगले यावे. चांगले विचार जर आले मनात तर त्याची पूर्तता चांगल्या प्रकारे होते. त्याचा आपण आज एक मूर्तिमंत उदाहरण बघतोय. हा आपण यज्ञ सुरू केल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला आज केलं ते गणपतीचं पूजन केलं. गणपती पूजनानंतर 2 कलश पूर्ण म्हणजे पुण्यावाचून बसलेले होते, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यानंतर इथं जे आपण सगळ्या देवता मांडले ते रंगीचे मांडलेले आहे. त्याला म्हणायचं ब्रह्मादी मंडळ. म्हणजे बाकी सगळ्यांनी का रांगोळी रांगोळीच वाटत होतं, ते प्रत्यक्षात ब्रह्मादी मंडळ आहे. म्हणजे ब्रह्मा या ब्रह्मांडातली प्रत्येक देवता पशुपक्ष्यांसकट त्या देवता इथं प्रतिभात्मक रूपात इथं उपस्थित असतात. त्या देवता मिळून या सगळ्यांचा आज रामचंद्राचं सिंहासन आहे. कुठले मोठे देवता बोलवायचे किंवा महाराज बोलवायचे आणि सगळ्या त्यांचा स्पॉट बोलवायला मंत्री मंत्रात वगैरे आली जरी सगळ्या त्यांचा स्पॉट येतो, मग सगळं ते चेक करतात. तसं थोडक्यात बघा, या ब्रह्मादी मंडळावर त्या देवतांचं सगळं अहवाल होतं आणि मग या कलशावर प्रत्यक्ष रामपंचायतनाची स्थापना आणि पादुकांवर महाराजांची स्थापना असं करून हा यज्ञाच्या मध्ये हा अहवाल सगळे बाजूला मांडण्याचे सगळे नवग्रह आहे. या नवग्रहांचं आवाहन पूजन झाल्यानंतर पहिल्यांदा आपण सुरुवातीला नवग्रह होम केला. नवग्रह होमानंतर आपण मुख्य आपला जो काही उद्देश होता की श्रीराम जय राम जय राम या मंत्राचं प्रत्येकाकडनं आपण हवन केलं. या हवनानंतर आपला मध्याचा जो भाग झाला याला म्हणतात बलिदान. बलिदान म्हणजे काय, थोडक्यात आपल्याकडे 2 प्रकारची शक्ती आहे. काही चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी आहे, काही निगेटिव्ह एनर्जीच्या आहेत. त्या बलिदान ह्या निगेटिव्ह एनर्जीच्या देवतेसाठी असतं. ते आपल्याकडे कसं असतं की काही पाहुणे आपल्याला आल्यावर बरं वाटतं, काही गेल्यावर बरं वाटतं. अशा काही देवता आहेत त्यामुळे बाहेरच राहावे, त्या बाहेरच राहावे त्याच्यासाठी की त्या क्षेत्राचा सांभाळ करण्याची जबाबदारी परमेश्वराने त्यांच्यावर टाकली. पण त्यांना त्यांचा भाग देणं अपेक्षित आहे आणि त्यांना दिवसा दिसत नाही. त्या रात्री प्राबल्य आपण जे असुर शक्ती म्हणतो त्यांना रात्री त्यांच्या पॉवर जागृत असते.